राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब ज्याने आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनीलराव माने भैया या कार्यक्रमासाठी जे उपस्थित होते ते आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महबूब शेख, त्यांचे सर्व सहकारी श्री गव्हाणे, त्याचप्रमाणे प्रभाकरजी देशमुख, प्रभाकरजी घारगे, अनिल देसाई, अभय जगताप, त्याच पद्धतीनं उत्तमराव जानकर, अभय वाघमारे, नंदकुमार मोरे, अर्जुनराव खाडेसर, बाळासाहेब सावंत, पैलवान संदीप मांडवे, प्रशांत विरकर, राहुल पाटील, नगरसेवक विशाल पोळ, दिलीपराव तुपेसर, पंडित कांबळे, नागेश फाटे, डॉक्टर महेश माने, नितीन राजगे, योगेश जाधव, डॉक्टर महादेव कापसे, चंद्रकांत पवार, शफीक शेख, मकरंद बोडके, उपस्थित सर्व मान खटाव या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व गावचे प्रमुख मंडळी, तरुण कार्यकर्ते, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना कल्पना आहे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीचे वेध हे सर्वांना लागले आहेत आणि कायद्याप्रमाणे 26 नोव्हेंबरच्या अगोदर विधानसभा ही नवीन अस्तित्वात आली पाहिजे आणि त्यासाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे। लोकसभेची निवडणूक आपण सर्वांनी नजरेपुढे घ्या। लोकसभेच्या निवडणुकीला या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत होते की आपकी बार 400 पार। ते म्हणायचे की आम्ही 400 पेक्षा अधिक खासदार देशामध्ये निवडून आणणार आणि हे कशासाठी तर त्यांचेच एक कर्नाटकमधले खासदार आहेत ते असं म्हणले की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्थापन केलेलं संविधान आहे ते बदलायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला थंपिंग मेजॉरिटी पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे 270 पेक्षा जास्त पाहिजे। परिणाम काय झाला, या भारतीय जनता पक्षाला केंद्रातलं सरकार स्थापन करत असताना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागली आणि त्यांची मदत घेऊन हे शासन सत्तेवर आलं। या शासनाचं पहिलंच बजेट आलं, त्या बजेटला महाराष्ट्राच्या वाट्याला काही मिळालं नाही, पण देशामधल्या या 2 राज्यांना सर्वात जास्त निधी दिला। का तर तुमचा पाठिंबा आम्हाला आहे त्यासाठी। महाराष्ट्रा बाबतीमध्ये जी भूमिका घेणं अपेक्षित होती घेतली नाही। त्यालाही काय कारण घडलं तर महाराष्ट्रामध्ये 45च्या पार आम्ही निवडून येणार अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली। महाराष्ट्रामध्ये एकंदर 48 खासदार आहेत आणि हे जोरात बोलायचे 45 पार, हे पुढच्याच्या मनात धडकी भरलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य आहे। प्रत्यक्ष घडलं काय, इंडिया आघाडीला 48 पैकी 31 ठिकाणी यश मिळालं। खरं तर हे 34 ठिकाणी होणं अपेक्षित होतं। मुंबईमधले एक खासदार आपले त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे फक्त 28 मतांना गेले का घालवले हा आता न्यायालयीन लढा त्या ठिकाणी सुरू आहे। आपल्याही सातारा जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर शशिकांत शिंदे साहेबांना उमेदवारी आपण दिली आणि सगळे म्हणायचे तुतारी जोरात आहे, तुतारीशिवाय नाव नाही आणि मग कार्यकर्ते हे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिले, घरोघरी कोण फिरलं नाही। त्याचबरोबर एक ट्रम्पेट नावाचं वाद्य आहे की ते वाद्य त्याला सुद्धा निवडणूक आयोगानं जाणून बुजून त्याचा उल्लेख तुतारे असा केला आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 37,000 मतं ही ट्रम्पेटला त्या ठिकाणी गेली आणि शशिकांत शिंदे साहेबांचा 32,000 मतांनी पराभव त्या ठिकाणी झाला। तुम्ही म्हणाल पराभव मान्य करत नाही का, आम्ही मान्य करतो, आम्ही लोकशाही मान्य करतो। शेवटी लोकशाहीमध्ये जो जीता वही सिकंदर आम्हाला मान्य आहे, पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की दिंडोरी मतदारसंघामध्ये आपले भगरे गुरुजी नावाचे एक उमेदवार आपले उभे होते, त्यांच्या विरुद्ध
एक बाबू भगरे नावाचे एक गृहस्थ त्या ठिकाणी उभे करण्यात आले आणि निकाल लागल्यानंतर त्या बाबू भगरेंना 1,05,000 मतं पडली. पण पत्रकार साहजिकच त्या ठिकाणी मीडिया सगळा त्यांच्या घराच्या जवळ गेला. तिथे विचारलं की बाबू भगरे कुठे राहतात? इथे राहतात, पलीकडे राहतात. काय करतात ते? तर ते म्हणले पूर्वी सालगडी होते, आता अलीकडे ते भाजीपाल्याचा व्यवसाय त्या ठिकाणी करतायत. सध्या कुठे आहेत काय? म्हणले अलीकडे दिसत नाहीत. त्यांना लोकसभेला 1,05,000 मतं पडली. म्हणले आम्हाला माहित नाही, तो उभा राहिलेला आम्हाला माहित नाही. म्हणजे ते त्या ठिकाणी माहीत नसताना सुद्धा त्यांना 1,05,000 मतं गेली. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा 10 पैकी 10 त्या ठिकाणी झाला असता. आपल्याला आता विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे शासन त्या ठिकाणी आणायचं आहे. आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर हे शिंदे फडणवीस सरकार आणि अजितदादा पवार यांचं सरकार हे आता जागं झालं आणि त्यांनी समाजामधल्या ज्या वंचित घटक आहेत त्यांना शोधायला सुरुवात केली. पहिल्या प्रथम त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्या ठिकाणी जाहीर केली आणि दर महिन्याला त्यांना 1,500 रुपये देणार अशा प्रकारचं सांगण्यात आलं. मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण, पण दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात की लाडकी बहीण योजना. तेही त्या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा श्रेयवादाची लढाई त्या ठिकाणी सुरू आहे. आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही. तुम्ही महिला म्हणाल की तुम्ही असं का बोलताय? ठीक आहे, जरूर त्या ठिकाणी दिला पाहिजे. पण राज्य कशावर चालतं? तर राज्य हा जनतेच्या माध्यमातून आलेल्या कर रूपाच्या माध्यमातून राज्याचं कामकाज चालतं. बजेट मांडल्यानंतर त्या ठिकाणी एक पुस्तक मिळतं, त्यामध्ये रुपया असा येणार आणि असा जाणार अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी असतं. आणि त्यामुळं या लाडक्या बहिणीला आमचा विरोध असण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही. पण तुम्हाला माहितीसाठी मी एवढंच सांगतो की इथे ज्यांच्या घरी समजा दूध दुभत्या जनावर नाहीत, त्यांनी दूध जर घेतलं, दही घेतलं, पनीर घेतलं, तांदूळ घेतलं, आटा घेतला, डाळी घेतल्या, साखर घेतली, मांस घेतलं, त्याच पद्धतीनं भाज्या घेतल्या, रासायनिक खतं घेतली, तर त्याला 5% जीएसटी आहे. म्हणजे तुमची 100 रुपयाची खरेदी झाली की 5 रुपये सरकारला गेले. तुम्ही चहा घेतला, चहा पावडर घेतली, कॉफीची पावडर घेतली, मसाले घेतले, लहान ट्रॅक्टर जे आहेत 1800 सीसी पेक्षा जास्त त्या क्षमतेचे, त्याला 12% जीएसटी आहे. 100 पैकी 12 रुपये सरकारकडे त्या ठिकाणी जातात. दैनंदिन वापरामध्ये आपल्याला सकाळी सुरुवातीला आंघोळ करत असताना साबण लागतं, टूथपेस्ट लागते. अलीकडे डायबेटीसचा आजार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. डायबेटिक्सची जी औषधं आहेत ते डायबेटिक फूड आहेत. मिनरल वॉटर ही बाटली आहे त्या ठिकाणी, त्याच पद्धतीने रजिस्टर आहे, अकाउंट बुक, नोटबुक, इरेझर, फाउंटन पेन आहे, त्याच पद्धतीने हेल्मेट आपण मोटरसायकलला वापरतो, त्याच पद्धतीनं कीटकनाशक वापरतो, प्लास्टिकच्या ट्यूब आपण त्या ठिकाणी वापरतो, भांडी वापरतो, स्टीलचे पाईप वापरतो, नळ वापरतो, एलपीजीचा स्टोव्ह म्हणजे गॅसचा जो स्टोव्ह आहे तो आपण त्या ठिकाणी गॅसची शेगडी वापरतो, चष्म्याची फ्रेम आपण वापरतो. एखादा अपंग असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जी विकलांगांची गाडी असती ती गाडी आहे, चॉकलेट आहे, वाहनाचा विमा आपण उतरतो, आरोग्याचा विमा उतरतो, कार खरेदी करतो त्याच्यावर 18% जीएसटी आहे. मी रुपयातले 18 रुपये तिकडे गेले. जरा परिस्थिती बरी झाली की लोकांचा ओढा असतो की घर बांधायचं, स्वमालकीचं घर असं प्रत्येकाला वाटतं. बाजारात सिमेंट घ्यायला गेलं, तुम्ही इथं दुकानात आसपास चौकशी करा, 28% जीएसटी ही त्या ठिकाणी सिमेंटसाठी द्यावी लागते. त्याच पद्धतीनं ट्रॅक्टर वापरतो आपण, गावगावामध्ये ट्रॅक्टर आहे त्याला सुद्धा 28% जीएसटी, म्हणजे 1 लाखासाठी 18,000 हे त्या ठिकाणी सरकारला द्यावे लागतात. शेव्हिंगचं क्रीम आहे, रेझर आहे, लिक्विड सोप आहे, डिटर्जंट आहे, टीव्ही आपण वापरतो. पूर्वी 1 टीव्ही वापरायचा होता, 2-2 टीव्ही त्या ठिकाणी असतात. फ्रीज घरामध्ये आपण वापरतो, वॉशिंग मशीन वापरतो, व्हॅक्यूम क्लीनर वापरतो.
इलेक्ट्रिक हीटर वापरतो, इलेक्ट्रिक हॉट प्लेट वापरतो. आता आयटीची मुलं स्वयंपाक करत असताना इलेक्ट्रिकच्या हॉट प्लेटवर स्वयंपाक करतात. घड्याळ असेल, पेन वॉर्निंग असेल, पुट्टी असेल, प्लास्टिक त्या ठिकाणी प्लास्टर असेल, सगळ्यात जास्त म्हणजे आपण कार वापरतो. त्याच पद्धतीने बस असते, ट्रक असते, त्याचे टायर ट्यूबला सुद्धा 28% एवढा जीएसटी द्यावा लागतो. म्हणजे कर रूपाने जो पैसा जातो तोच पैसा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आज सुद्धा आपण बघितलं असेल की परवा कॅबिनेट मिटिंग झाली. मी ॲग्रोवनमध्ये काल वाचलं. कॅबिनेट मिटिंगला साधारणपणे पद्धत अशी आहे की एकत्र अजेंडा येतो, किती विषय ते सगळ्या मंत्री महोदयांना अवगत केलं जातं. पण 8 विषय असताना 42 विषय आयत्या वेळेचे त्या ठिकाणी आले. आज सुद्धा कॅबिनेट मिटिंग आज निर्णय घेतील. जरूर त्याने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, इरिगेशनचे निर्णय त्या ठिकाणी घ्यावेत. पण हे करत असताना तुम्हाला आत्ताच का आठवण येते याचा सुद्धा विचार हा त्या निमित्ताने त्या ठिकाणी केला पाहिजे. राज्यामध्ये आज इंडिया आघाडीचं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे. मी जयंत पाटील साहेबांच्या शेजारी बसलो होतो आणि तिथं बसल्यानंतर त्यांना काही फोन यायचे, काही मेसेज यायचे. बोलता बोलता मी चक्रावून गेलो की जी मंडळी आपल्याला किंवा काँग्रेस पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना सोडून गेलेत ते लोक जयंत पाटील साहेबांची वेळ मागतायत. जयंत पाटील साहेबांना भेटण्यासाठी वेळ मागतायत, त्यांना त्या ठिकाणी विनंती करतायत की आम्हाला यायचं आहे. म्हणजे ज्या गतीने लोक आपल्या इंडिया आघाडीतून गेले त्याच्यापेक्षा जास्त गतीनं आता ही मंडळी हे इंडिया आघाडीमध्ये त्या ठिकाणी येत आहेत. हे लक्षण कशाचं आहे तर महाराष्ट्रामध्ये बदलाचं वारं सुरू झालंय. आदरणीय पवार साहेबांसारखं नेतृत्व आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे सोनिया गांधी, राहुलजी गांधी यांचं नेतृत्व आहे. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल आहे त्या ठिकाणी. परवा डॉक्टर पतनराव कदम साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. पवार साहेब आल्यानंतर प्रचंड असा लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या त्या ठिकाणी वाजवल्या. मी चिपळूणला गेलो होतो. चिपळूण विभागाची जबाबदारी माझ्यावर आहे. तिथेही ते चित्र दिसलं. आपण जर महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती बघितली, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्र हा त्या ठिकाणी निर्माण झाला. आपले नेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर आपण मनापासून या सर्व जुन्या मंडळींनी प्रेम केलं. त्यांची पुढची पिढी ते काम करतात. सदाशिवराव पोटात्या आदरणीय चव्हाण साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहिले. या चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि तो मंगल कलश येत असताना त्या ठिकाणी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण, मुंबई याचा समावेश करण्यात आला. पत्रकार मंडळींनी त्या ठिकाणी चव्हाण साहेबांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र चालणार कसा. त्यांनी सांगितलं घोड्यावर बसला तर जशी मांड असेल, जशी पकड असेल तशा प्रकारचा महाराष्ट्र चालणार. आज आपण जर बघितलं तर आपल्याला एक नाकारून चालणार नाही. विदर्भामध्ये काँग्रेसच्या विचाराची लाट मोठ्या प्रमाणामध्ये, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कोकणामध्ये, मुंबईमध्ये शिवसेनेच्या विचाराची मोठ्या प्रमाणामध्ये लाट त्या ठिकाणी आहे. पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, मराठवाडा या ठिकाणी, विदर्भाच्या काही भागामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची लाट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण लक्षामध्ये घ्या, आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या राज्याचा राज्यकारभार करतो. 350 वर्षापूर्वी हा एक राजा झाला. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलं आणि एक चांगल्या प्रकारचं राज्य, एक आदर्श अशा प्रकारचं राज्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण चालतो. कोकणामध्ये मालवणची जी जागा आहे लोकसभेची, नारायण राणे यांची, अलीकडे काय झालंय की अनेक मीडिया येतात आणि त्या ठिकाणी रिपोर्ट देतात आणि त्यामध्ये भाजपच्या लक्षामध्ये आलं की कोकणामधली आपली जागा या अडचणीत आहे. मग करायचं काय तर नौदलाला पुढे केलं आणि नौदल दिनाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक 35 फुटाचा पुतळा समुद्राच्या किनाऱ्यावर उभा केला. या महाराष्ट्रामध्ये देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी गेटवे ऑफ इंडिया समुद्राच्या कडेला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. 30 नोव्हेंबर 1957 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते प्रतापगडावर एक पुतळा, अश्वारूढ पुतळा उभा केला. प्रतापगडाची उंची समुद्र सपाटीपेक्षा जास्त आहे. एवढी वादळं आली, एवढं वारं आलं तरी त्या पुतळ्याला काय घडलं नाही. पण हा मालवणचा पुतळा 8-9 महिन्यामध्ये पडला
आणि पडल्यानंतर त्याची काही छायाचित्र पुढे आली. लोकांना राग आला. का राग येऊ नये लोकांना? शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्ही असं वागता, राग आला. राग आल्यानंतर ही मंडळी काय म्हणली की तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही राजकारणासाठी पुतळा उभा केला आणि आज सांगताय की तुम्ही राजकारण करू नसता. जर त्या काळामध्ये दुर्दैवानं आपलं सरकार असतं आणि जर जास्त घडलं असतं आम्हाला फाडून खाल्लं असतं. म्हणून लोकांनी राग व्यक्त केला. तिथे जयंतराव पाटील साहेब गेले, त्याच पद्धतीने नारायण राणे गेले, आदित्य ठाकरे साहेब गेले. संघर्ष झाला. संघर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी मग जयंत पाटील साहेबांनी त्यातून मध्यस्थीचा मार्ग काढला. ठीक आहे, त्या ठिकाणी ते घडलं. आता ते म्हणतात की आम्ही 100 कोटी खर्च करू, 500 कोटी खर्च करू. पण तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करत असताना जे निकष पाळायला पाहिजे निकष पाळले नाहीत. मी कराड शहरामध्ये राहतो. कराड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, महात्मा गांधींचा पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक चांगला पुतळा त्या ठिकाणी उभा आहे. सह्याद्री कारखान्यावर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा, पीडी साहेबांचा एक पुतळा उभा आहे. कराड शहरामध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा, पीडी साहेबांचा एक पुतळा उभा आहे. माझा काही संबंध या पुतळे उभारण्यामध्ये त्या ठिकाणी आला. राज्याचं कला संचालनालय त्या ठिकाणी सांगतं की हा पुतळा अशा प्रकारे असला पाहिजे, त्याचा चेहरा अशा प्रकारे असला पाहिजे. ते ज्यावेळेस त्या ठिकाणी फायनल करतात त्यावेळेस क्ले मॉडेल शाडूचं असतं, ते फायनल केलं जातं. त्यानंतरच्या काळामध्ये फायबरचं मॉडेल केलं जातं. ते डन म्हणल्यानंतर त्याचं कास्टिंग केलं जातं. ब्रॉन्झचं त्या ठिकाणी पंचधातूचं मिश्रण एकत्र केलं जातं. त्याची जाडी किती असावी, त्याचे काही निकष आहेत आणि ते बघितल्याशिवाय पुतळ्याला त्या ठिकाणी मान्यता दिली जात नाही. पण निव्वळ लोकसभेची निवडणूक पुढे आहे आणि त्यासाठी म्हणून हा पुतळा उभा करण्यात आला आणि तो पुतळा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने उभा केल्यामुळे त्या ठिकाणी पडला. चौथारा ज्यानं उभा केला त्याला अटक झाली. ज्यानं पुतळा उभा केला त्याचं वय किती आहे हे मी सांगत नाही तुम्हाला, परंतु त्या ठिकाणी त्याला अटक व्हायला सुद्धा वेळ लागला. चांगल्या कसलेल्या कलाकाराकडे त्या ठिकाणी ह्या पुतळा उभा करायची जबाबदारी देणं अपेक्षित होतं, पण त्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या नाहीत. हे शिंदे फडणवीस सरकार आलं, मेजॉरिटीने चाललं होतं. पण असं असताना सुद्धा भोपाळला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं की महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा झालेला आहे, राज्य बँकेमध्ये घोटाळा झालेला आहे. आणि 7व्या दिवशी 2 जुलैला त्या ठिकाणी ज्या मंडळींना आदरणीय पवार साहेबांनी 99 साली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर या राज्याच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करायची संधी दिली, त्यापैकी 8-9 लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी शासनामध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला. आमचा विरोध नाही, शेवटी बहुमत असेल त्याच्या मागे गेलं पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की अजूनही विधानसभेला आपल्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. आपण सर्वांनी या मान खटावच्या जनतेनं सातत्यानं इंडिया आघाडीला सहकार्य केले, काही बदल त्या ठिकाणी घडले, पण तरी सुद्धा आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी सहकार्य द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. या परिसरामध्ये साहजिकच लोकांच्या अपेक्षा असणं साहजिक आहे, कारण शेवटी प्रत्येकाला वाटतं की आपण विधानसभेमध्ये जावं, या जनतेची सेवा करावी. त्या पद्धतीने 4 मंडळीने पक्षाकडे मागणी त्या ठिकाणी केली आहे. वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल. पण मला आनंद आहे की सर्वांनी सांगितलंय की जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी उभं राहणार आहोत. मान खटावचा दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न आहे. जयंतराव पाटील साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना काही प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. अनेक प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. मी आपणा सर्वांना खात्री आणि विश्वास देतो की आपला पक्ष हा तळागाळामध्ये जाऊन काम करणारा पक्ष आहे. सर्वसामान्यांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे. आणि पवारसाहेब गेली 60-65 वर्ष या राज्यामध्ये सातत्याने फिरतायत आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडत आहेत. दुष्काळी परिस्थिती आली, पवारसाहेब मान तालुक्यात आले, खटाव तालुक्यात त्या ठिकाणी आले, फलटण तालुक्यात आले, खंडाळ्यात आले. पुराची परिस्थिती आली, चिपळूणला परिस्थिती आली, पवारसाहेब धावून गेले. लातूरचा भूकंप झाला, पहिल्यांदा पवारसाहेब त्या ठिकाणी पोहोचले.
मी सर्वसामान्यांच्या बद्दल आस्था असलेलं असं नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. आपण सर्वजण दुपारची वेळ असताना सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. बऱ्याच कालखंडानंतर चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला आहे. 3 महिने सातत्यानं पाऊस पडतोय. त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. खरीपाची काही कडधान्य हातामध्ये येतील ती सुगी त्या ठिकाणी सुरू आहे. रब्बीचा पेरा चांगला होईल. आपण रब्बी पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी राहतो. नवरात्रोत्सव सुरू आहे. त्या नवरात्राच्या सुद्धा आपणा सर्वांना अतिशय मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.